दैनिक जनमत सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम। थेट तिकडे दाखव चंद, दाखव। आज महापौर निवड आहे आणि आपल्याला सांगितलं की विनायक कोंड्याल महापौर झालेले आहेत अगोदरच, आणि आपण आज जाणार आहोत हे दात मध्ये विनायक दादासाठी सगळ्यात मोठा हार आणलेला आहे। चला चंदन, आपण काय आत गेलो नाही सभागृहामध्ये, आपल्याला माहित आहे बाहेर काय वातावरण आहे, काय चाललंय आपल्याला हे बघायचं आहे। आणि सभागृहामधले आपले इतर अजून मीडिया चॅनल वाले भरपूर आहेत, आपण त्यांना सोडलो, आपण बाहेर आलो। या चंदन आपण आत जाऊ म्हण आणि बघूया की सगळे फटाके वाजवा लागलेत आणि विनायक कोंड्यालच महापौर आहेत आणि जे देवकर मॅडम आहेत तेच उपमहापौर आहेत। या का कारण की आणि नवीन गाडी कोणासाठी आल्या काय माहित नाही या फटाके वाजवा लागले। चलो आओ चंदन, हे सगळे महापौर ला आपल्या आपल्या प्रभागातले असेल सगळेजण हार घेऊन आलेत मोठा। चंदन एक मिनिट थांबा, तिकडे दाखव चंदन, दाखव महापालिकेत। आणि चंदन इकडे इकडे चंदन जाऊ दे। हे जे हे आहेत हे मिनी महापौर आहेत, लक्षात असू दे। हे दादाचे खास मित्र आहेत। फटाके वरती वाजवालेत का? फटाके वरती वाजवालेत चंदन, फटाके वरती वाजवा लागलेत। हे जरा होऊ दे, तुम्हाला मी बघा दाखवा जमते का नाही अजून। हा एक दाखव झालंय। एक मिनिट जे आपले महापौर निवड व्हायला लागले आतमध्ये, विनायक दादा तर झालेला आहे पण दुसरे महापौर आहेत। एक मिनिट थांबा, जे दुसरे महापौर आहेत आपले मिनी, ते पाठीमाग आहेत, ते कुठे गेलेत बघायचं आहे। सगळे जल्लोष करायला लागलेत, आपण तिथे जाणार। चंदन या इकडं, चंदन या चंदन थांबा जरा। हे खास दादाचे चंदन इकडे या थांबा जरा, इकडे या। बघा हे महापौरचे खास आहेत एकदम, म्हणजे दादा बरोबर असणारे, म्हणजे राम आणि रहीमची जशी जोडी आहे तशी हे महापौर आपले सोलापूरचे आहेत, तशी ह्यांची जोडी आहे। मला सांगा दादाचे खोडकळे गुन्हे कुठले आहेत? तुम्ही खास मित्र आहे, खोडकर नाहीत दादा, दादा खोडकर नाहीत, एकदम शांत स्वभाव। मला सांगा लहानपणाची एक आठवण सांगा की दादा मी महापौर होतो किंवा मी नगरसेवक होतो, एक आठवण सांगा काय व्हायला पाहिजे होतं, म्हणजे एक आमच्या मुजराज माने साहेबांची एक जुनी आठवण आहे की त्यांची इच्छा आहे की आम्ही सुरुवातीला आहे ना महापालिकेच्या महापौरांच्या दालनासमोरून जात होतो। आमच्या माने साहेबांची काय आठवण होती, त्यांची इच्छा काय की मी सकाळ सकाळी उठून तिथे ब्रश करण्याची इच्छा होती, ती आज मानेची इच्छा पूर्ण झाली। ब्रश करणार होते, मला इच्छा पूर्ण झाली त्यांची। एक मिनिट खरंच सांगा लागले, कुणाची इच्छा काही असू शकते, मला सांगा। दादा आणि तुम्ही खास मित्र आहेत बरोबर, दादाचे एक चांगले गुण सांगा की सोलापूर शहर बघताय आपलं, दादा काय काम चांगलं करू शकतात? दादा रोडची कामं चांगली करू शकतात। आज प्रभाग क्रमांक 12चा विकास बघता तुम्ही, प्रभाग क्रमांक 12 2007 ला काय होतं आज काय आहे हे सगळे जनता आज मताच्या रूपाने सगळं दाखवून दिलेलं आहे।
दादाचा युएसपीच नम्रपणा हाच दादाचा युएसपी आहे. काय दादाच्या नम्रपणतेमुळे दादांच्या घमंडी नसण्या कारणाचाच हा विजय आहे. आणि इथून पुढे तुम्हाला सांगतो सोलापूर शहराची इतकी उत्कृष्ट कामं होणार आहेत. कारण जो माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी काही करत नाही तो माणूस नक्कीच लोकांच्या जनतेच्या कामासाठी नक्कीच धडपड करणार. हा विश्वास मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. खरंच हे सांगितले नाहीत दादाचं सगळं माहित असतंय. चला अजून आपण पुढे जाणार आहोत. चला चंदन चला पुढे. चंदन आपण आज जाणार आहोत. हे सगळे दादाचे फॅन आहेत आणि आज जाणार आहोत थेट आपण आता आणि विचारणार आहोत सगळ्याला. हे सगळे मला बी अर्घाच्या उडवलेत माझ्या रुबी. या इकडं ह्यांची बी ह्युमन बाईट. मला सांगा साहेब आपण इथं कशासाठी आलेत? आम्ही विनायक दादा कोंडेलसाठी आलोय. देवेंद्र दादा कोटे. मला सांगा विनायक दादा काम करू शकतात? हो काम करू शकतात. 4 टर्मचा एवढा साधा माणूस आहे, एक तोंड शब्द उघडत नाही, त्यांना महापौर केलेत. तुम्हाला कसं वाटतंय? नाही त्यांचं बोलणं कमी आणि काम जास्त आहे ना. बोलणं कमी आणि काम जास्त असं विनायक दादाचं आहे असं हे म्हणतात. मला सांगा बोलते विनायक दादाचं काम कसं आहे? काम आहे म्हणून तर महापौर मध्ये निवड झाली ना. सोलापूरचा विकास कुठं कुठं खुंटलेला आहे? विकास हा पूर्णपणे देवेंद्र दादाने केलेलाच आहे आणि ते करतात आणि याच्या पुढे विनायक दादा करतात. धन्यवाद. चलो चंदन या. सगळे जल्लोष करायला लागलेत आणि सगळे आज जाणार आहोत थेट आणि एक जण बाहेर थांबलेत आप्पा आपले. काय नेमकं जाऊ म्हण. सगळे जेवढे महिला आहेत त्यांचे जे घरचे आहेत ते सगळे बाहेर थांबलेत. अमर पुदाले आहेत. चंदन इकडे दाखवा. का बरं बाहेर सांगण्यासारखं नाही. चला थेट जाणार आहोत. प्रत्येक महिला आहेत त्यांच्या घरच्यांना बाहेर उभावर लागलंय. मला सांगा आप्पा वहिनी आहात आणि तुम्ही बाहेर, काय वाटतंय? कायदाच केला की आपण 50% महिला. तर महिलाला पुढे आणण्यासाठी आपण आपलं योगदान दिलं पाहिजे ना. बरोबर. महिलांना पुढं करून 50% आरक्षण दिलंय त्यामुळं मी बाहेर थांबलो आणि वहिनी आत आहेत असं नाही. महिलांना आपण पण एक पती म्हणून माझं पण योगदान दिलं पाहिजे ना. त्यामुळे अभिमान आहे की माझी बायको आज नगरसेवक म्हणून महापालिकेत 40,000 लोकांचं आणि सोलापूरच्या 13 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आत आली आहे. तेव्हा तिला सपोर्ट करण्यासाठी मी इथं उपस्थित आहे. धन्यवाद. जल्लोष आहे. आज जाणार आहोत थेट. महापौर निवडीचा कार्यक्रम चालू आहे. सगळ्यांच्या घरच्याचे इथं थांबलेत. या चंदन या. यांच्या घरचे आलेत निवडून. हे बी बाहेर थांबलेत. मला सांगा काय वाटतंय? तुम्ही जाऊ नका थांबा. कशाच म्हणजे वहिनी आतमध्ये आहेत आणि तुम्ही बाहेर आहेत. हा आम्हाला जनतेने संधी दिली. ओबीसी महिला झाल्यामुळं माझ्या मिसेसला संधी मिळाली आणि ती निवडून आली आणि ती चांगल्या प्रकारे काम करेल हे मी ग्वाही देतो. खरंच नवरा बायको म्हणजे दोघं मिळून काम करणार आहेत. मला सांगा काय वाटतंय तुम्हाला? कशाबद्दल? आता आतमध्ये बरोबर घरचे आहेत आणि तुम्ही बाहेर आहेत. आपल्याला सोलापूरकरांना ना 2 मिळालेत नगरसेवक. एक जे महिला आहेत त्यांच्या घरचे बी आणि ते ताई बी असे 2 जण काम करणार आहेत. मला सांगा दोघांच्या मते म्हणजे दोघांचं मिळून हा. प्रभाग 9 हा विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही स्वच्छ प्रभाग करणारच आहोत. त्याच पद्धतीने सोलापूरचं नाव हे आगल्या वेगळ्या पद्धतीने उंचावर नेऊ. ठीक आहे. प्रभाग 9 खतरनाक होता आपलं मंजेली मॅडमचा. मला सांगा तुम्ही बाहेर आणि आमची ताई आत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 50% महिलांना आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळं संविधानाचा व ह्या देशामध्ये 50% महिलांचं आरक्षण असल्यामुळं महिलांना तिकीट मिळालेलं आहे. 2 मिळालेत आपल्याला नगरसेवक. जे महिला आहेत
त्यांच्या घरचे बी काम करणार आहेत आणि त्यांनी बी काम करणार आहेत. थेट तिथं जाणार आहोत विनायक दादा कोंड्यालच्या बरोबर. ते त्यांच्या घरचे निवडून आलेत आणि त्यांना विचारणार आहोत, मला सांगा साहेब, इकडे बघा, वहिनी निवडून आलेत. आपल्या सोलापूरकरांना 2 नगरसेवक मिळाले, जे महिला आहेत त्यांच्या घरचे येत आहेत. हा, मला सांगा काय विकास व्हायला पाहिजे आपल्या प्रभागामध्ये? प्रभागामध्ये ऑलरेडी तर आपल्या सन्मान्य कारसम्राट विनायकदादा कोंड्याल यांनी भरपूर विकास कामे केलेले आहेत. तरी देखील काही आपला हदवाड विभाग असल्या कारणानं अजून कुठेतरी काहीतरी कमी पडतंय लोकांसाठी. आणि पाण्याच्या नियोजनाचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे. सन्माननीय आपले आमदार देवेंद्रराव कोठे व विनायकदादा यांच्या समर्पणाने आता तेही देखील अडचण मार्गी लागेल. धन्यवाद. या चंदनात आपण आज जाणार आहोत. सगळ्यांच्या घरचे बाहेर थांबलेले आहेत आणि ते सभागृहामध्ये आहेत. या चंदन, या, आपण आज जाणार आहोत थेट सभागृहामध्ये. सगळं वर सभागृहामध्ये काम चालू आहे. साहेब नमस्कार. या या चंदन, किती सजवलंय बघा, किती भारी सजवलंय. या चंदन दाखवा इकडे बी. सगळं आपल्या नरेंद्र दादाचं ऑफिस आहे, कार्यालय आहे. या चंदन, या, सगळ्यांच्या ऑफिस आपण तुम्हाला दाखवणार आहोत. या चंदन, फटाफट या. अरे बापरे, इकडे बघा, इथं सापडले बघा. आधीच भाऊ सापडलेत. आपण सगळ्यांचं म्हणजे 2 नगरसेवक आपल्या सोलापूरकरांना मिळालेत, जे महिला आहेत. मला सांगा भाऊ, वहिनी आत आणि तुम्ही बाहेर, काय वाटतंय? काय नाही, आता त्यांनी नगरसेवक झालेत, निवडून आलेत. आम्ही त्यांना निवडून आणण्यात मदत केलो. ते माझे घरचे आहेत. त्यांनी सभागृहात काय आणि मी सभागृहात एकच आहे. आमच्या कुटुंबातलं कोणीही जरी नगरसेवक झालं ते आमच्या प्रभागाचं प्रत्येक घरातील नगरसेवक आहे असं आम्ही समजतो. आपले भाऊ अगोदरच फटाकडे वाजवलेत. पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं यांना जाऊन सांगा फटाक्या वाजवा म्हणून. हे इकडे एकटे बसलेत, बाकीचे सगळे तिकडे खाली आहेत. आणि आपल्या सोलापूरकरांना 2 नगरसेवक मिळालेत भाजपाला. कसं सांगा की एक महिला आणि एक पुरुष, यामध्ये त्यांच्या घरचे बी काम करणार आहेत आणि त्यांनी बी काम करणार आहेत. चंदन इकडे दाखवा. हे भाजपाचं जे नगरसेवक आहेत भाजपाचे, हे सगळे इथं बसणार आहेत आणि इथून ते सभेत जातात. चला चंदन, अजून दाखवू आपण. आपण बाहेरला घेतलो, सगळं बाहेरला घ्यायला लागलो. या चंदन, चंदन या. सगळ्याच्या घरचे बाहेर थांबलेत. हा चंदन इकडे या. हवा तिथं बी आहे बघा. या इकडं. हे 2 नगरसेवक, एक हे आणि हे. हा, मला सांगा, आमची बहीण आतमध्ये आणि आमचा भाऊजी बाहेर, काय वाटतंय? काय वाटत नाही, संधी ज्याला मिळाली ते काम करतात. आज आम्ही बाहेरून काम करायला खंबीर आहे, कारण की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. वर्षानुवर्ष हे काम आम्ही करतच आलो आहोत. काही जणांना संधी आतून मिळते, काही जणांना बाहेर करायची मिळते. मला सांगा, आपल्या प्रभागामध्ये कुठले कुठले प्रलंबित काम आहेत आणि काय विकास व्हायला पाहिजे? आपल्या प्रभागात सगळ्यात मोठा विषय आहे तो पार्किंगचा. बाजारपेठा आपल्या प्रभागात असल्यामुळे पार्किंगचे काही समस्या आहेत. त्यानंतर मंडई जी आपली आहे ती अधिकृतरित्या परत एकदा रिडेव्हलपमेंट व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं, की जेणेकरून पुणे मुंबईच्या धर्तीवर जसे बाकीचे मॉल आहेत त्या टाईप मध्ये आमच्या प्रभागात एक मॉल महापालिकेकडून झाला पाहिजे, हे आमचं एक ध्यास आहे. धन्यवाद साहेब. सगळ्या महिलांचे जे घरचे आहेत ते बाहेर थांबलेले आहेत. आत या चंदन, या आत या. हे आपलं महापौर कार्यालय किती सजवलंय बघा. आपले जे प्रभाग 18 जे पल्ली साहेब आहेत, खतरनाक प्रभाग होता, त्यांचे वडील आहेत. कसं वाटतंय? तुम्ही काँग्रेसमध्ये होता आणि मुलगा भाजपमधनं निवडून आलाय.
नाही, अलीकडं आम्ही भाजपमध्येच आहे दोघंही, आणि भाजपने उमेदवारी दिली आणि निवडून आला आमदार देवेंद्र कोटे साहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि कोटे साहेबांच्या कामाच्या पद्धतीमुळे, कामाचं पाठपुरामुळेच आमचं सीट निवडून आलं. धन्यवाद. हंताटे साहेब आहेत. साहेब, हद्दवाढ भागाचे कुठले कुठले प्रलंबित तुमच्या प्रभागातले राहिलेले आहेत? प्रलंबित म्हणजे फक्त आता ड्रेनेज लाईन आणि पाण्याचे पाईपलाईन झाल्यामुळे रस्त्याचे काही कामं आहेत ते प्रलंबित आहेत, आणि एक पाण्याची टाकी बांधण्याचा एक मानस होता तो एक प्रलंबित आहे. असे 2 कामं फक्त राहिलेले आहेत. हद्दवाढ भागाचे 2 प्रलंबित कामं राहिलेत. महिला बसलेत, कुणासाठी आलेत त्यांना विचारणार आहोत आपण. सगळे या चंदन, मला सांगा ताई, आपल्या घरचे इथं आलेत का? तुम्ही कुणासाठी आलेत? आम्ही सगळे प्रभाग 12 मधले हो सगळेच महिला आपले प्रभाग 12चे आहेत. पहिला प्रभाग 12 मध्ये जल्लोष केला गेला होता, आपण तिकडं दाखवलं तुम्हाला. हे सगळे विनायक दादासाठी आलेले आहेत. मला मला सांगा, विनायक दादाचं काम कसं आहे? एक नंबर. आजपर्यंत असे नगरसेवक झाले पण नाही, तर होणार पण नाही. दादांचं इतका मोठं काम झालेलं आहे आमच्याकडे. मला सांगा, कसं आहे दादाचं काम? खूप कामं केलेले आहेत दादांनी. 20 वर्षापासून आम्ही त्याने नगरसेवक असलेलं आम्ही बघतो. आधी आमच्याकडे पाण्याचं खूप हाल अपेष्टा होते. टँकरनं पाणी पुरवठा करणार, तर टँकरसाठी पण आम्ही फोन केलो, की साधं किरकोळ कामासाठी पण आम्ही फोन केलो, की दादा फोन उचलून काम करा. धन्यवाद ताई. मला सांगा, दादा काम करू शकतात का महापौर म्हणून? हो हा? नक्की. तुम्ही सांगा. हो करू शकते. त्या इकडे जाणार आहे. मला सांगा, दादा काम करू शकतात महापौर म्हणून? हो करू शकते. त्यांनी अगोदर आमच्याकडे रोड वगैरे काहीच नव्हता, आता व्यवस्थित छान रोड वगैरे व्यवस्थित केले. धन्यवाद ताई. मला सांगा दादा, हो काम करू शकते. तुम्ही सांगा. करू शकते. सगळेच काम करू शकतात म्हणा लागलेत, त्यासाठी भेटायला आलेत. प्रभाग 12चे सगळे, तुम्ही सगळे प्रभाग 12चेच का? हे सगळे प्रभाग 12चेच आहेत. हा, तुम्ही 26चे राहा. हे सगळे प्रभाग 12चे आहेत. आपल्या प्रभागामध्ये कुठला विकास राहिलाय आता? नाही, दादा आल्यापासून तर सगळे कामं व्यवस्थित झालेत. दादा प्रत्येकांच्या समस्या सोडवतात. धन्यवाद. मला सांगा, कुठले कामं राहिलेत? पूर्ण सगळे कामं झालेले आहेत. आता महापौर झाल्यावर आता होणारे कामं देखील दादा पूर्ण करतील ही आमची अपेक्षा आहे. धन्यवाद काका. 10 कोटी आपल्या प्रभागाला मिळालेत बक्षीस. काय वाटतंय? चांगलं वाटतंय. दादाने ते योग्य वापर करून प्रभाग 12चा विकास करावा. धन्यवाद. कुठला विकास राहिला असं तुम्हाला वाटतंय? प्रभाग 12 हा हद्दवाढ विभागातला प्रमुख भाग आहे, आणि त्यातनं कामगार वसाहत आणि जे आमची सोसायटी आहेत त्याच्यापैकी सर्वात महत्वाचा जो आमचा प्रश्न आहे, पाणी, लाईट आणि हे जे रस्ते होते, ते मूलभूत गरजा गेल्या 1 वर्षात आमदार देवेंद्र दादा निवडून आल्यापासून काय ते विकास व्हायला पाहिजे? विकास आता झालेला आहे, आणि ह्याच्या पुढचा विकास जो आता आम्हाला 10 कोटी आम्हाला 12 मध्ये मिळालेत, त्याचा योग्य वापर दादाकडनं व्हावा, आणि ते होणार एवढी अपेक्षा आहे. आणि सध्या आमचे सर्व कामं झालेले आहेत. धन्यवाद. विकास काय व्हायला पाहिजे ते सांगा शॉर्ट मध्ये. हा सांगा, बोला. विकासाचं काम सगळेच झाले पाहिजे. आता दादांवर विश्वास आहे 100%. दादा नसताना बी काम आमच्या वार्डामध्ये केलेले आहेत. विकास व्हायला पाहिजे. आता विकास आमच्या इथं फक्त आता राहिलेले काम सांगा. राहिलेले काम म्हणजे थोडे किरकोळ काम आहेत. थोडे किरकोळ काम आहेत, तुम्ही सांगा. एक प्रभागामध्ये एक आरोग्य केंद्र आणि मुलांसाठी एक अभ्यास केंद्र, हे 2 गोष्टी राहिलेत. धन्यवाद. तुमचा प्रभाग 26 मध्ये काय विकास व्हायला पाहिजे? महापौर साहेबांना मी शुभेच्छा देणार आहे, त्यांनी निवडून आले म्हणून. आणि आमच्या भागामध्ये, आमचा हद्दवाड भाग आहे, हद्दवाड भागामध्ये आम्हाला निधी फार कमी पडतो, आणि आम्ही सोलापूरचे नागरिक या नात्याने आम्हाला रस्ता, लाईट, पाणी या सगळ्या भागांची आमच्या भागामध्ये सुविधा व्हायला पाहिजे. आणि शक्यतो गार्डन नाही आहेत. गार्डन जे बगीचा पाहिजे लोकांना, बगीचा फार महत्वाचा आहे. अत्यंत आता शरीराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सकाळी वॉकिंगला म्हणा किंवा मुलांना खेळायला म्हणा, तर त्याची सुविधा व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. खरंच प्रभाग 24 मध्ये 26 हद्दवाढ भाग आहे. आपण भांडा लागलो, काय काळजी करू नका, आपण भांडणार आहोत. मला सांगा, काय व्हायला पाहिजे विकास? दादांना शुभेच्छा द्यायला आलो मी. धन्यवाद. हे तर सगळे निवडणुकीपासून ते संघटच आहेत. मला सांगा, तुमच्या प्रभागाचा काय विकास व्हायला पाहिजे?
मी प्रभागाचं सांगण्यापेक्षा सोलापूर शहरासाठी माझं असं मागणं असेल की युवा मोर्चा शहर अध्यक्ष म्हणून युवकांसाठी जी IT पार्कची जागा शासनाच्या वतीने आरक्षित करण्यात आलेली आहे, तर ते IT पार्क लवकरात लवकर उभं राहावं यासाठी आम्ही महापौरांकडे त्यासाठी पाठपुरावा करू. धन्यवाद साहेब. चंदन, मला सांगा आपल्या प्रभागाचा कुठला विकास राहिलेला आहे? सोलापूर शहराचाच विचारलं पाहिजे. आता ह्याप्रमाणे सोलापूर शहरात बेरोजगारीचं प्रमाण जास्त असल्यामुळं IT पार्क तर झालंच पाहिजे. त्याचबरोबर सोलापूरच्या आपल्या स्वास्थ्यासाठी आपल्याला आधुनिकरित्या जिमची उपलब्धता करून दिली पाहिजे आणि क्रीडांगण हे युवकांसाठी दिलं पाहिजे, जेणेकरून नवनवीन क्रीडापटू आपल्या भागातून उभरून आलं पाहिजे. यासाठी महापौरांनी प्रयत्न करावा आणि त्यांना मी शुभेच्छाही देतो. या धन्यवाद. थेट उपमहापौर कार्यालयापाशी जाणार आपण. चलो चंदन आओ आणि दाखवा चंदन, हे किती सुंदर केलंय बघा. दाखवा चंदन. इथं विनायक दादा बसणार आहेत. हा या चंदन बाहेर आता या. चंदन या वर जाणार आहो उपमहापौर कार्यालय. थेट तिथं आपल्या पत्रकार कक्ष बी आहे बर का, तुम्हाला ते बी दाखवतो, संपूर्ण दाखवतो. बघा दाखवा या चंदन. बघा हे उपमहापौर कार्यालय किती सुंदर केलेलं आहे. चंदन या. हो का, या या चंदन या. चला आज जो आपण डायरेक्ट आणि दाखवा इकडं सगळं. हे महापौरांचं उपमहापौरांचं कार्यालय आहे. आणि या चंदन या. बघा हे या इकडे या आणि दाखवा सगळं. हे आपल्या उपमहापौरचं कार्यालय आहे. जे ज्ञानेश्वरी देवकर आहेत त्यांचं हे कार्यालय आहे. ते इथं बसून कामकाज करणार आहेत आणि ह्यांच्यासाठी बी अँटी चेंबर आहे. चंदन जरा पुढे या. इथं नागरिक येतात आणि आपले काय तक्रारी आहेत ते इथं उपमहापौरांना सांगतात, मग ते कामकाज चालतंय. आणि हे अँटी चेंबर आहे त्यांचा, म्हणजे इथं जास्त लोक बाहेर बोलू शकत नाहीत, ते आत जाऊन बोलतात. थेट तिकडे जाणार आहोत. चला आणि हे दाखवणार आहोत की इथं शहरातले जे बुजुर्ग लोक आहेत, व्यापारी आहेत, हे सगळे लोक जे तक्रार घेऊन येणार आहेत आपल्या शहराची, ते इथं बसून ते मांडणार आहेत, ते बोलणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. हे असं कार्यालय आहे. चला किती सजवलंय चांगलं बघा. कित्येक वर्षानंतर न आपल्या निवडणूक झाली आपली महापालिकेची. हे पत्रकार कक्ष आहे आमचा, उपमहापौर कार्यालयाच्या बाजूलाच आहे. हे गुडेवर साहेब असताना खूप पाठपुरावा केलाय राहुल रणदेवेनी, लक्षात असू दे. या एकदा. हे आमचं कार्यालय आहे, पत्रकारांचं कार्यालय आहे. हे पत्रकारांसाठी दिलेलं कार्यालय आहे. इथं बसून चंदन इकडं दाखवा. इथं बसून आम्ही सगळे ऑफिसला, ज्या त्या ऑफिसला बातम्या पाठवतो आणि आमच्यासाठी सगळं दिलंय. हे सगळं स्वच्छ केलंय. आमच्यासाठी बी महापालिकेने खर्च करून हे सगळं रंगरंगोटी सगळं वरचं, आमच्यासाठी TV आहे, आमच्यासाठी बी अँटी चेंबर आहे बर का, खोटं सांगणार नाही. आमचे जे काय इथं बसलेले असतात पत्रकार, तर मला बसायचं आहे, जास्ती करून मीच बसत असतो आतमध्ये, पण राहू दे. हे बघा, हे संगणक आहे आणि इथं बसून सगळ्या बातम्याचं लेखाजोखा इथून ऑफिसला जात आहे, ऑफिसवरनं सगळीकडे फॉरवर्ड होत आहे. हे पत्रकारांचं कक्ष आहे.
आणि या चंदन इकडे या. हे आंटी चेंबर आहे, आमचं सुद्धा आंटी चेंबर आहे. हे आमचं कक्ष आहे. मला महापालिका आणि क्राईमचं बीट आहे, दोन्ही बीट माझ्याकडे आहेत. आणि हे आपलं कक्ष आहे, काळजी करू नका. या आपण सगळं सांगतो तुम्हाला. थेट वर जाऊया. महापौर निवड आहे. या इकडं चंदन, आत जावा, आत जावा. इकडं निवड चालू आहे महापौरांची. आणि हात वर करून वोट टाकायचा आहे. प्रक्रिया चालू आहे सगळी आतमध्ये. चंदन वर दाखवा, गॅलरी मध्ये वर. आणि प्रक्रिया चालू आहे अजून. आपल्याला आत अनाउन्समेंट करायला परवानगी नाही, निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. त्याच्यामुळं आपण बाहेर थांबून कॉमेंट्री, आपला आत कॅमेरा आहे, हे सगळं चालू आहे. आणि बघूया वर्ण. या 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 इकडं या. चंदन या. प्रथमेश दादा बाहेर चाललाय, नेमकं काय भानगड आहे ते बघूया. या चंदन या. बर, दादा वोटिंग केलाय का नाही चंदन? चलो हाव. या या चंदन या लवकर. कुणीकडे गेला दादा? कुणीकडे? दादा 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 वोटिंग झाली का आपली? दादा बिनविरोधात झालं की बिनविरोध झालाय. बिनविरोध झाला असं म्हणलेत दादा. मला सांगा दादा, दादा बाहेर आलात तुम्ही? ऑफिस मध्ये जाऊ की दादा तुम्ही बाहेर आलात? जाणार आहे 5 मिनिट. मला सांगा का बरं बाहेर आलात? बाहेर वॉशरूमला आलो आम्ही. हो हो हो, बरं बरं, ठीक आहे. काय काय येणा चंदन आहे. चल वर. हा कट करा. चला अजून वर जाऊ, मला फोन. चलो आओ चंदन आओ. हा हा हे भाऊजी आहेत घरचे आत, आमची ताई आत आणि हे बाहेर. कसं वाटतंय? अतिशय आनंद होतोय. हा कारण का आमचे मेंबर जरी आत असले तर वार्डाचा कलाकार मी आहे हे मला माहिती आहे. कारण परत आपले जे ताई आहेत ते निवडून आलेत. आपल्या सोलापूरकरला 2 नगरसेवक मिळालेत महिला आरक्षण पडल्यामुळं. हे तर असणारच आहेत, काम करणारच आहेत प्रभागामध्ये. परत ताई बी काम करणार आहे. सांगा. आणि माझं खास सांगायचं म्हणजे जे 4 वर्ष प्रशासन होतं त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की आम्ही 14 वर्षाचा वनवास भोगला. आणि प्रभागामध्ये काम करत असताना माझी एक शैली आहे, मी पहाटे 5 वाजता उठून नागरिकाची सेवेसाठी निघतो. आणि त्यामुळं मला असं वाटतंय अजितदादा पण असेच काम करायचे, टायमेच्या वर त्यांनी काम करायचे. मी अजितदादाला श्रद्धांजली देतो. आणि आम्हाला इथं बोलून आमचं मुलाखत घेतली त्याबद्दल मी फार भाग्यशाली समजतो. आणि सोलापूरच्या विकासासाठी आम्ही सगळं महापौर भाजप पक्ष हे जास्तीत जास्त काम करेन. बोलायची व संधी मला पुढं पण देईल. त्यामध्ये एवढंच बोलून मी सगळ्या नगरसेवकांचा आणि महापौरला, पुण्याला आणि उपमहापौर यांना, त्यांना महापौर आणि उपमहापौरची शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. चला चंदन थेट तिकडे जाऊ. नेमकं काय आपल्याला हे सगळे बसलेत नगर सचिवचे कार्यालयातले. यांचा जे हे सगळे नगरसेवक निवडून आलेत ना,
त्यांचा बॉश नगर सचिव जे प्रवीण दंतकाळे आहेत आपले, आणि त्यांचे हे सगळे कर्मचारी आहेत, आणि त्यांचं कार्यालय आहे दंतकाळे साहेबाचं, जे कायदा पाहिजे, आपलं जे बीपीएमसी ऍक्ट जे आहे आपल्या सोलापूर महानगरपालिकेचं 1949, त्यानुसार ही सभा चालते, त्यानुसार महापालिकेचं काम चालतंय, आणि ते जे सांगणार आहेत ते आपले नगर सचिवचं कार्यालय हे आहे. आता ते खाली बसलेत सभागृहामध्ये, त्यांचं कामकाज चालू आहे, निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. आणि या चंदन या, अजून आपण तिकडे जाणार आहोत, तिकडं महिला बसलेत, अजून काम, त्यांच्या बी घरचे निवडून आलेले आहेत प्रभाग 3 मधून. मला सांगा कसं वाटतंय, वहिनी निवडून आलेत आणि तुम्ही बाहेर आणि वहिनी आत? चांगलं वाटतंय, कारण आम्हाला महिलांना संधी मिळाल्याबद्दल आणि ज्या सभागृहात पहिल्यांदा आम्ही आलो, थोडं आनंदी वातावरण वाटतंय. आणि खूप खूप शुभेच्छा देतो मी सगळे विनायक दादा कोंड्याल व ज्ञानेश्वरी देवकर ताईंना. त्यांनी आपलं कार्यकाळ एक एकदम सोलापूरच्या विकासासाठी करावं, एवढंच बोलतो. धन्यवाद. धन्यवाद. या चंदन, हे सगळे महिला इथं आलेले आहेत, ज्यांचे त्यांचे घरचे आहेत ते सगळे इथं आहेत. चंदन पॉज घे, कट करते व्हिडिओ.